चांदवड तालुक्यातील हरणूर शिवारात सोमवार दिनांक 8 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील शासकीय वाहनास धडक देऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान वाहन चालक कैलास केनू कसबे वय 51 यांचा मृत्यू झाला होता, तर 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले व केट्रा कार घेऊन फरार झालेल्या दोघांपैकी एकास ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याला चांदवड न्यायालयात न्यायाधीश पी.बी. जोशी यांच्या समोर उभं केलं असता 18 जुलै पावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक जे 19 BE 8886 क्रमांकाच्या काळ्या रंगाची केट्रा कारचा पाठलाग करीत होते। या कारमध्ये अवैध मद्यसाठा असल्याचे पथकास समजले। त्या पद्धतीने या केट्रा कार चालकाने पथकाच्या 3 वाहनांना कट मारत रेल्वे फाटक मोडून तसेच बॅरिकेडिंग उडवून पळाले होते, तर चांदवड जवळील हरणूर शिवारात केट्रा चालकाने शासकीय वाहनास धडक दिल्याने कार चालक कसबे यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा संशयितांविरुद्ध दाखल झाला असून या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व पथकातील हवालदार दीपक गुंजाळ, पोलीस नाईक रमेश चव्हाण यांनी गुजरात येथून संशयित अरबाज उस्मान खान पठाण यास अटक करून चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी.बी. जोशी यांनी दिनांक 18 जुलै 2024 पावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असूनही दुसरा संशयित व या गुन्ह्यातील अजूनही काही धागेदोरे हाती येतात का याचा तपास पोलीस करत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।